विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्षातील सत्र 5व अभ्यासपत्रिका 9वी भारतीय विचारसरणी यातील पहिला घटक साहित्याचे स्वरूप याविषयीची माहिती आपण आजच्या तासिकेमधून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, यापूर्वीच्या तासिकेमधून आपण BA तृतीय वर्षासाठी असणाऱ्या अभ्यासपत्रिका 9वी यामध्ये जे घटक आहेत त्या 4 घटकांची माहिती आपण पाहिलेली आहे. आजच्या तासिकेमधून प्रत्यक्ष जो घटक पहिला आहे साहित्याचे स्वरूप, यामध्ये प्रथमतः आपण साहित्य म्हणजे काय आणि भारतीय अभ्यासकांनी केलेल्या साहित्याच्या ज्या विविध व्याख्या आहेत याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, साहित्याची ज्या काही व्याख्या विविध भारतीय अभ्यासकांनी केलेल्या आहेत त्या व्याख्या पाहण्याच्या पूर्वी आपणास नेमकं साहित्य कशाला म्हणायचं, साहित्य म्हणजे नेमकं काय हे आपण प्रथम पाहूया. दैनंदिन जीवनामध्ये आपण जर नुसता साहित्य जर हा शब्द वापरला तर दररोजच्या जीवनामध्ये साहित्य हा शब्द खूप व्यापक अशा अर्थाने घेतला जातो. यामध्ये पूजेचे साहित्य असेल, खेळाचे साहित्य, शेतीचे साहित्य अशा अर्थाने साहित्य हा शब्द आपण वापरतो, एखादी वस्तू या अर्थाने. परंतु इथे साहित्य हा शब्द या इतक्या मर्यादित अर्थाने घेण्यात आलेला नाही. भारतीय अभ्यासकांनी, भारतीय विचारवंतांनी साहित्य म्हणजे नेमकं काय, साहित्य कशाला म्हणायचं हे विशद केलेलं आहे, सांगितलेलं आहे. म्हणून साहित्याचे स्वरूप समजून घ्यावायचे असेल तर प्रथम साहित्य या शब्दाचा अर्थ समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. साहित्य म्हणजे काय, साहित्य या शब्दाचा अर्थ समजून घेणं आपणास अतिशय आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून साहित्य म्हणजे केवळ दररोजच्या जीवनामध्ये आपण जे मर्यादित अर्थाने वापरत असतो, साहित्य हा शब्द आपण दररोजच्या जीवनामध्ये खूपच व्यापक अर्थाने वापरत असतो. त्यामध्ये यापूर्वी म्हटल्याप्रमाणे पूजेचे साहित्य, खेळाचे साहित्य, शेतीचे साहित्य, सुतारकीचे साहित्य अशा वेगवेगळ्या ठिकाणी साहित्य हा शब्द वापरताना दिसतो. परंतु दैनंदिन जीवनामध्ये आपण साहित्य हा शब्द सामग्री या अर्थाने वापरत असतो. आपण पाहिले की पूजेचे साहित्य, खेळाचे साहित्य, शेतीचे साहित्य या साहित्य या अर्थाने पाहिलं तर ती सामग्री या अर्थाने. शेतीचे साहित्य म्हटलं की शेतीमध्ये अनेक अशी अवजारे आहेत, आऊत असतात, शेतीची विविध साधने असतात. पूजेचे साहित्य म्हटले पूजेच्या साहित्यामध्ये देखील वेगवेगळ्या वस्तूंचा समावेश या ठिकाणी होत असतो. सुतारकीचे साहित्य म्हणजे सुतारकाम करत असताना आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तू. मग या सर्वाचा अर्थानं जर विचार केला तर शेतीचे साहित्य, पूजेचे साहित्य, सुतारकीचे साहित्य, खेळाचे साहित्य, बॅट असेल, बॉल असेल, स्टंप असतील किंवा इतर कोणतेही हा सामग्री या अर्थाने, मर्यादित अर्थाने आपण या ठिकाणी त्याला म्हणत असतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण साहित्य हा शब्द सामग्री या अर्थाने वापरतो. म्हणजे आपण तृतीय वर्षामध्ये अभ्यास करत असताना साहित्य हा शब्द ज्या अर्थाने
वापरलेला आहे किंवा साहित्य या शब्दाचा मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून जो अर्थ आहे तो वेगळा आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये जो आपण अर्थ साहित्य या सामग्री या अर्थाने वापरतो तो वेगळा आहे. काही मूलभूत फरक, मूलभूत भेद यामध्ये आहे. तोच फरक अभ्यासक, विचारवंत या ठिकाणी सांगतात. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये साहित्य हा शब्द आपण सामग्री या अर्थाने जरी वापरत असलो तरी देखील या प्रकरणामध्ये जो भारतीय साहित्य विचार आहे तो पाहत असताना लिखित स्वरूपाच्या साहित्याचा विचार करणार आहोत. इथे अशी नोंद करण्यात आलेली आहे, पुस्तकामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की या प्रकरणामध्ये मात्र आपण लिखित स्वरूपाच्या साहित्याचा विचार करणार आहोत. यामध्ये परत साहित्यामध्ये मौखिक साहित्य आणि लिखित साहित्य अशा स्वरूपाचं साहित्य असतं. मौखिक म्हणजे जे लिखित नाही, म्हणजे मुखाने लोकसाहित्याचा समावेश वगैरे मौखिक साहित्यामध्ये या ठिकाणी होत असतो. म्हणून मौखिक साहित्य, लिखित साहित्य या दोन्हीही स्वरूपामध्ये साहित्य उपलब्ध असते. जे लिखित साहित्य आणि मौखिक साहित्य हे दोन्हीही साहित्य या ठिकाणी साहित्याच्या दृष्टिकोनातून अभिप्रेत आहे. पुढे या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे की लिखित साहित्याचा केवळ विचार केला तर जे लिहिलेले आहे त्या साहित्य म्हणता येईल का, हा एक प्रश्न इथे उपस्थित होतो. म्हणजे जे जे लिहिले जाते ते त्या प्रत्येकालाच आपण साहित्य म्हणायचं का? विज्ञान साहित्य आहे, मग या विज्ञान साहित्यामध्ये जे काही लिखित आहे, शब्दरूपाने आहे, त्यालाही आपण साहित्य म्हणायचं का, असा एक प्रश्न निर्माण होतो. पुढे याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे की लिखित साहित्याचा केवळ विचार केला तर जे लिहिलेले आहे त्या साहित्य म्हणता येईल का, असा प्रश्न उपस्थित होतो. आणि या प्रश्नाचे समाधानकारकपणे उत्तर देता येणे कठीण होऊन बसते. जे लिहिलेले आहे ते साहित्य हे मान्य केले तर वर्तमानपत्रातील बातम्यांनाही साहित्यच म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे भूगोल, गणित, जीवशास्त्र अशा विषयावरील पुस्तकांनाही साहित्य म्हणावे लागेल. परंतु आपण या सर्वांचा साहित्यामध्ये समावेश करत नाही. विद्यार्थी मित्र, एक गोष्ट लक्षात आली असेल आपल्या की आपण सर्वप्रथम सुरुवातीला जो विचार केला तो साहित्य या शब्दाचा जरी विचार केला तर सुरुवातीला आपण पाहिलेलं की साहित्य म्हणजे सामग्री या अर्थाने त्याचा अर्थ या ठिकाणी पाहिला. त्यामध्ये शेतीचे साहित्य, पूजेचे साहित्य, खेळाचे साहित्य, सुतारकीचे साहित्य या संदर्भातील जे यापूर्वीचे विवेचन आलेलं आहे ते सामग्री, विविध वस्तू या अर्थाने आलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे विचार केला की जे लिखित स्वरूपाचं आहे, शब्दरूपाने जे आहे त्याला साहित्य म्हणावं, असा हे एक विचार या ठिकाणी आलेला आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की जे जे लिखित आहे त्याला आपण साहित्य म्हणावे का? तर या प्रश्नाचं उत्तर देणंही कठीण आहे. त्यातूनही काही उपप्रश्न निर्माण होतात. वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या वगैरे येतात मग त्या बातम्यांना आपण साहित्य म्हणायचं का? किंवा आपल्या मराठी विषयाच्या सारखेच भूगोल आहे, गणित आहे, विज्ञान आहे, हे देखील लिखित स्वरूपाचं आहे, म्हणून त्यालाही आपण साहित्य म्हणायचं का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून जे लिहिलेले आहे ते साहित्य असे मान्य केले तर वर्तमानपत्रातील बातम्यांनाही साहित्यच म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे भूगोल, गणित, जीवशास्त्र अशा विषयावरील पुस्तकांना साहित्य म्हणावे लागेल. परंतु आपण या सर्वांचा साहित्यामध्ये समावेश करत नाही. मग विज्ञान, गणित, भूगोल, जीवशास्त्र, वर्तमानपत्रातील बातम्या हे जर साहित्य नसेल, कारण आपण यापूर्वी म्हटलेलं आहे की लिखित स्वरूपाचं जे आहे त्याला साहित्य म्हणावं. पुढे असा प्रश्न निर्माण झालेला आहे, मग विज्ञान, भूगोल, गणित हे विषय
आणि तेही लिखित असल्यामुळे त्याला साहित्य म्हणायचं का? तर नाही. मग साहित्य म्हणजे नेमकं काय याचे विवेचन अभ्यासकांनी पुढील प्रमाणे केलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून साहित्याचं स्वरूप जे आहे ते आपणास लक्षात येण्यासाठी मदत होऊ शकते. परंतु आपण या सर्वांचा साहित्यामध्ये समावेश करत नाहीत. आज आपण ही अडचण दूर होण्यासाठी लिखित साहित्याचे 2 भाग अभ्यासक या ठिकाणी करतात. पुस्तकामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की हे 2 भाग म्हणजे साहित्याचे 2 भाग, शास्त्रीय साहित्य व ललित साहित्य. मग साहित्याचे हे 2 भाग केलेले आहेत, एक शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य. या 2 भागापैकी जे ललित साहित्य आहे त्या ललित साहित्याचा विचार आपल्या अभ्यासपत्रिकेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा आहे. म्हणून यापूर्वी आपण भूगोल, जीवशास्त्र, गणित किंवा विज्ञान या दृष्टिकोनातून जे विचार केलेला आहे त्याचा विचार किंवा त्याचा समावेश आपण शास्त्रीय साहित्यामध्ये करू शकतो आणि इतर जे आपणास अभिप्रेत असणारं साहित्य आहे त्याला ललित साहित्य असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि आपणास अभिप्रेत असलेलं जे साहित्य आहे, साहित्य म्हणजे काय तर त्यामध्ये जे ललित साहित्य आहे ते ललित साहित्य आपणासाठी अतिशय आवश्यक आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून, अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून ललित साहित्याचा विचार आपणास या ठिकाणी करावायचा आहे. हा भाग समजल्यानंतर किंवा समजून घेतल्यानंतर मग साहित्य हा शब्द भारतीय अभ्यासकांनी या पूर्वीच्या काळामध्ये कोणत्या अर्थाने वापरला याचा थोडक्यात विचार आपणास या ठिकाणी करावायचा आहे. या ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे, पुस्तकामध्ये असे संदर्भ दिलेले आहेत. त्याच अनुषंगाने किंवा त्याच आधारे आपण याची माहिती पाहणार आहोत. पूर्वीच्या काळामध्ये साहित्य या शब्दाऐवजी काव्य हा शब्द वापरलेला दिसून येतो. आता आपण साहित्य या शब्दापर्यंत पोहोचलेलो आहोत. परंतु पूर्वीच्या काळामध्ये जे काही भारतीय अभ्यासक होते किंवा संस्कृत साहित्यामध्ये जे काही लेखन झालेलं आहे यापूर्वी, त्यावेळी त्या अभ्यासकांनी, त्या लेखकांनी, त्या विचारवंतांनी साहित्य या शब्दाऐवजी काव्य हा शब्द वापरलेला होता किंवा काव्य हा शब्द वापरलेला आहे असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये साहित्य या शब्दाऐवजी काव्य हा शब्द वापरलेला दिसून येतो. कारण त्या काळामध्ये कथा, कादंबरी, नाटक हे वाङ्मय प्रकार पद्यातूनच लिहिले जात असत अशी नोंद या ठिकाणी केलेली आहे. त्या काळामध्ये कथा असतील, कादंबरी असतील, नाटक असतील हे वाङ्मय प्रकार पद्यातूनच लिहिले जात असत. पद्य म्हणजे काव्य स्वरूपाने. त्यामुळे या सर्वासाठी काव्य हा शब्द प्रचलित होता असाही संदर्भ या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे. पुढे असा उल्लेख केलेला आहे की बाणभट्टाच्या कादंबरी या साहित्यकृतीचा उल्लेख असेल किंवा दंडी यांच्या दशकुमार चरित या ललित ग्रंथाचा, या दोन्ही गद्य स्वरूपी साहित्यकृतीचा उल्लेख काव्य म्हणूनच झालेला दिसतो अशी नोंद या ठिकाणी केलेली आहे. पुढे असा उल्लेख केलेला आहे की त्याचप्रमाणे भामह, दंडी, उद्भट, वामन, मम्मट या संस्कृत अभ्यासकांच्या ग्रंथाची केवळ नावे जरी लक्षात घेतली तरी आपणास त्या काळामध्ये काव्य हा शब्द साहित्य या अर्थाने वापरल्याचे लक्षात येते अशी नोंद या पुस्तकामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये गद्य व पद्य या दोन्ही प्रकारच्या लेखनासाठी काव्य ही संज्ञा वापरात होती हे मान्य करावे लागते असे या पुस्तकामध्ये जे पुस्तक संपादित झालेलं आहे साहित्य विचार त्यामध्ये अभ्यासकांनी अशी नोंद केलेली आहे की पूर्वीच्या काळामध्ये जे काही संस्कृत अभ्यासक होते त्यांनी काव्य या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. म्हणून आपणास एक गोष्ट अशी मान्य करावी लागेल आणि ते म्हणजे गद्य व पद्य या दोन्ही प्रकारच्या लेखनासाठी त्या काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये काव्य ही संज्ञा वापरात होती हे मान्य करावे
लागते असं या साहित्य विचार या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, मग यानंतर नेमकं साहित्य म्हणजे काय याच्या व्याख्या अभ्यासकांनी केलेल्या आहेत. आजच्या तासिकेमध्ये आपण फक्त सुरुवातीला साहित्य म्हणजे काय आणि साहित्य कशाला म्हटलं जात होतं किंवा मराठी विषयाच्या दृष्टिकोनातून या अभ्यासपत्रिकेच्या दृष्टिकोनातून साहित्य म्हणजे काय हे पाहत असताना ललित साहित्य हे आपणास अभिप्रेत आहे. मग पूर्वीच्या काळामध्ये जे काही अभ्यासक होते त्या अभ्यासकांनी जे काही साहित्य निर्मिती केलेली आहे त्या साहित्याला काव्य असंच या ठिकाणी म्हटलं जात होतं. म्हणून अभ्यासक या ठिकाणी जे पूर्वीच्या काळामध्ये जे लेखन झालेलं आहे ते गद्य स्वरूपाचं असेल अथवा पद्य स्वरूपाचं असेल, त्या लेखनासाठी काव्य ही संज्ञा प्रचलित होती किंवा वापरात होती असं मान्य करावं लागतं किंवा असं समजावं लागतं, अशी नोंद या ठिकाणी केलेली आहे. पुढे असं म्हटलेलं की साहित्यामध्ये सौंदर्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. ते नेहमी चिर यौवनामध्ये असते, त्यामुळे साहित्याच्या बाबतीत असणारे आकर्षण कधी कमी होत नाही. म्हणून साहित्य कधी शिळे होत नाही. साहित्यामध्ये लालित्याला म्हणजेच सौंदर्याला महत्त्वाचे स्थान असते. त्यामुळे आज वाङ्मय साहित्याऐवजी ललित साहित्य ही संज्ञा आपण वापरतो. पुढे अभ्यासक असं म्हणतात की साहित्यामध्ये सौंदर्याला अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे. मग हे साहित्यामध्ये सौंदर्य शब्दामुळे या ठिकाणी निर्माण होत असतं. म्हणून साहित्य हे चिर यौवन अशा स्वरूपाचं असतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि साहित्यामध्ये असणारं जे आकर्षण आहे, जे लालित्य आहे, ते कधीच कमी होणार नसतं. म्हणून साहित्यामध्ये कथा असतील, कादंबरी असेल, नाटक असेल, याचे वाचक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं आपणास दिसून येतं. आणि अनेक जण पुन्हा पुन्हा ह्या साहित्यकृतीचं वाचन करत असताना दिसून येतात. म्हणून साहित्याच्या बाबतीत असणारं आकर्षण हे कधीच कमी होत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. साहित्य कधीही श्रेय होत नाही. साहित्य हे नेहमी माणसाला प्रसन्न करणारे असते, चित्ताला आकर्षित करणारे असते. एखादं श्रेष्ठ दर्जाचं नाटक किंवा श्रेष्ठ दर्जाची कादंबरी, कथा, एखादी कविता जरी आपण या ठिकाणी वाचली तर त्यापासून होणारा आनंद हा अवीट अशा स्वरूपाचा असतो, मनाला प्रसन्न करणारा असतो. आणि याचमुळे वाचकांना या साहित्याचं आकर्षण सतत या ठिकाणी असतं. म्हणून साहित्यामध्ये लालित्याला म्हणजेच सौंदर्याला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. म्हणून आजच्या काळामध्ये किंवा भारतीय अभ्यासकांनी वाङ्मय साहित्य या शब्दाच्या ऐवजी ललित साहित्य अशी संज्ञा वापरलेली आहे. विद्यार्थी मित्र, थोडक्यात आपण साहित्य म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. या पुढील तासिकेमध्ये आपण साहित्याच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्याचा क्रमाक्रमाने विचार करणार आहोत. कारण परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारलेला आहे किंवा विचारला जात असतो, साहित्य म्हणजे काय ते सांगून भारतीय अभ्यासकांनी केलेल्या साहित्यांच्या व्याख्यांचा थोडक्यात आढावा घ्या किंवा भारतीय अभ्यासकांनी केलेल्या साहित्यांच्या विविध व्याख्यांचा परामर्श घ्या, अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून आपण साहित्याचं स्वरूप थोडक्यात आज समजून घेतलेलं आहे. या पुढील तासिकेमधून आपण साहित्याच्या ज्या काही विविध व्याख्या भारतीय अभ्यासकांनी केलेल्या आहेत त्याचा प्रथमतः विचार करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया.